वैराग्याच्या गोष्टी माणूस तोपर्यंत करेल जोपर्यंत सुंदर एखादी स्त्री त्याच्या समोर येणार नाही. आणि ज्या वेळेला सुंदर स्त्री त्याच्या समोर आली तरी तुकोबाराय सांगतात, जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी पाहिली नाही. कालच नारदाने पेपरला बातमी दिली, पठ्ठ्याने काम जिंकला, पठ्ठ्याने काम जिंकला. आणि आज विश्वमोहिनी बरोबर लग्न करण्याची इच्छा नारदाला झाली. नारदजी विचार करतात, एवढं सौंदर्य जगात आहे हे जर मला आधी समजलं असतं तर कालपासून पेपरला बातमी कशाला दिली असती, पठ्ठ्याने काम जिंकला. आता जर लग्न करतो म्हणावं तर लोक म्हणतील, महाराज कालच पेपरला तुमची बातमी छापून आली, तुम्ही कामाला जिंकलं ना, आता पुन्हा नवरदेव होता, काय करावं. पण लग्न तर हिच्याशीच करायचंय. आणि मग नारदाने विचार केला, मुलींच्या दृष्टीने आवड जर कशाची असेल तर ती आहे सौंदर्याची. लग्न करत असताना प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघत असतो. आईची इच्छा वेगळी असते, मुलीची इच्छा वेगळी असते, त्यानंतर भावाची इच्छा वेगळी असते. एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केलंय, कन्या वरयते माता वित्तं पिता श्रुतं बांधवा कुलमीश्चन्ति मिष्ठान्नं इतरे जनः. लग्न करत असताना मुली काय बघतात, कन्या वरयते रूपम. पण तुम्हाला खरं सांगू का, केवळ त्या मुलाचं रूप बघू नका, केवळ त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे पण बघू नका, केवळ तो कोणती तरी नोकरी करतोय हे सुद्धा बघू नका, पण त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे. नाहीतर त्याच्याकडे 4 मजली बिल्डिंग आहे आणि रोज घरी लेझिमच खेळत येतो, तो तुम्हाला सुखात ठेवू शकतो? नाही ठेवू शकत. लग्न करत असताना मुलीने काय पाहिलं पाहिजे आणि मुलांनी काय पाहिलं पाहिजे हे जर आपल्याला कळालं तर निश्चितच आपलं पुढचं आयुष्य सुखाचं होईल. इथे बसलेल्या कितीतरी तरुण भगिनी आहे, काही तरुण या ठिकाणी बांधव आहेत. लग्न करत असताना काही गोष्टी आवर्जून पाहिल्या पाहिजे. लग्न करायच्या आधी मुलगा म्हणत असतो, मैं तुम्हारे लिए चांद सितारे तोड लाऊंगा, ते काही त्याच्या बापाचे नाहीत. त्याला म्हणावं लग्न झाल्यावर किराणा भाजीपाला वेळेवर आणून दे, चांद सितारे आणायची गरज, वेळेवर सगळं आणून दे, बाकी काही चांद सितारे तोडण्याची काही गरज नाही. जो कुलवान आहे, ज्याचे संस्कार चांगले आहेत, असा व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये असेल ना तर जीवनाचं सोनं होतं महाराज. भलेही पैसा जर कमी असेल ना, पैसा माणसाला कमावता येतो, पैसा कमावणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. पैसा भिकारी पण कमावतो. आज भिकाऱ्याचे 2-2 मजली घर आहेत. पैसा केवळ जीवनामध्ये खूप पैसा कमावणं म्हणजेच माणूस मोठा होतो ही अगदी चुकीची गोष्ट आहे. खूप चांगले ब्रँडेड कपडे घातले म्हणजेच माणूस मोठा होतो ही पण चुकीची गोष्ट आहे. फॅशन जीवनामध्ये केली म्हणूनच माणूस चांगला दिसतो. मीराबाईने अशी कोणती फॅशन केली होती महाराज? संपूर्ण जगात नाव आहे मीराबाईचं. जनाबाईने अशी कोणती फॅशन केली होती? संपूर्ण जगामध्ये नाव आहे जनाबाईचं. स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले, स्वतःचा ड्रेस कोड घालूनच त्या ठिकाणी गेले. बाकीचे तरुण हसायला लागले. बाकीच्या तरुणांना हसताना पाहून स्वामी विवेकानंद पण हसतात. त्या तरुणांना विचार पडला की आम्ही यांच्या कपड्यावरून हसतोय पण हे आम्हाला का हसतात? त्यावेळेला विचारलं, महाराज एक विचारू तुम्हाला? विचारा ना. तुमचे असे विचित्र कपडे बघून आम्ही तुम्हाला बघून या ठिकाणी हसतोय, पण तुम्ही आम्हाला का हसताय? त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं ते खरोखर ऐकण्यासारखं होतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, मला या गोष्टीवर हसायला येतं की तुमच्या देशामध्ये माणसाची परीक्षा ही चरित्रावरून नाही तर त्याच्या चित्रावरून होते, हे बघून मला हसायला येतं.
माणसाची परीक्षा ही कधीच चित्रावरून करू नका. आज वरून जर एखादा व्यक्ती खूप चांगला दिसत असेल, परंतु तो आतमधून कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही. अजून तुम्हाला मी सांगेल, मागल्या वर्षी सांगितलं, आता पुन्हा सांगेल. तुम्ही कपडे घ्यायला दुकानामध्ये जाता, सर्व मुली कपडे घ्यायला जेव्हा तुम्ही दुकानामध्ये जाता, तुम्हाला एक ड्रेस घ्यायचा असतो. तुम्ही एकच ड्रेस बघता का दुकानात? नाही ना. तुम्ही मुली आहात का? मग तुमची पण वेळ येणार आहे, थांबा. तुम्ही कपडे घ्यायला दुकानात जाता, तुम्हाला एकच ड्रेस घ्यायचा असतो. तुम्ही एकच ड्रेस बघता का? नाही. तुम्ही अख्खं दुकान पालथं घालता. त्या 100 ड्रेसमधून एखादा ड्रेस तुम्ही चॉईस करता. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमची बहीण या नात्याने मी तुम्हाला विचारते, जर साधा महिन्याभरात फाटणारा ड्रेस त्याला जर तुम्ही 100 वेळेला दुकानात बघता, महिन्याभरात टाकून देणारा ड्रेस तो जर तुम्ही 100 वेळेला बघता, तर जीवनाचा जोडीदार निवडत असताना तुम्ही सहज निर्णय कसा घेता? सहज निर्णय कसा घेऊन घेतो आपण जीवनाचा जोडीदार निवडताना? बघा, लग्न ही अशी गोष्ट आहे, हे प्रत्येकच व्यक्तीच्या जीवनामध्ये आज नाही उद्या होणारच आहे. पण तुम्हाला खरं सांगू, केवळ लग्न करणं म्हणजे सुख नाही. लग्न झाल्यानंतर, मी कालही बोलून गेले, भाळणं संपलं की मग उरतं ते सांभाळणं, आणि ज्याला सांभाळणं जमलं तोच जीवनाची, संसाराची लढाई जिंकला. म्हणून लग्न करत असताना केवळ मुलाची प्रॉपर्टी, मुलाचा पैसा हे आम्हाला बघायचं नाही. तो कुणासोबत राहतो, दारोड्यांसोबत राहतो, कुणाच्या संगतीत बसतो, काय खातो, काय पितो, हे पाहिलं पाहिजे. आपण उच्च शिक्षित आहोत. आपले आईवडील आपलं कधीच वाईट करणार नाही, लक्षात घ्या. तुमचे आईवडील तुमचं कधीच वाईट करणार नाही. आणि आईवडील सुद्धा लग्न तुमचं जुळवत असताना तुमची परवानगी घेतल्याशिवाय कुणाही सोबत तुमचं लग्न लावून देणार नाही. हेही तेवढंच खरं आहे. आपल्या शिक्षणावर भर द्यायचा आहे, मोठं व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे. कारण आज जगात कशा कशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं हे तुम्हाला मी पुन्हा सांगणार नाही. काल मी तोच विषय घेतला होता, आज पुन्हा मी ते सांगणार नाही. कशा कशा संकटाला तोंड आपल्याला द्यावं लागतं, काय काय दुःख संकट झेलावे लागतात, हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. आणि आंधळा विश्वास ठेवून कधीही आपल्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन कुठलं वाईट पाऊल जीवनामध्ये कधीच उचलायचं नाही. मुलींना कडकडीची विनंती असेल की पडून जाऊन कधीच लग्न करू नये. आपण कुठलंच राहत नाही. कारण लग्न झाल्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद प्रत्येकाच्या घरात होत असतात, ज्या वेळेला घरात वादविवाद होतात ना, तुम्हाला एक वाक्य नक्की ऐकायला मिळेल, अरे जी स्वतःच्या मायबापाची झाली नाही, जी स्वतःच्या मायबापाची झाली नाही ती माझी काय होणार. हे वाक्य जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर जीवनाचा जोडीदार निवडत असताना, जीवनाचा साथीदार निवडत असताना आंधळेपणाने निवडायचा नाही, तर प्रॅक्टिकली जगायला शिका. कधीतरी प्रॅक्टिकल व्हा, भावनेच्या आहारी जाऊ नका. भावना जीवनामध्ये प्रत्येकालाच असतात. म्हणून लग्न करत असताना मुलींनी ह्या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. मुलांनी सुद्धा लग्न करत असताना, आता सध्या तुमची तर परिस्थिती अशी आहे की मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. बरोबर आहे की नाही? त्यामध्ये मुलींच्या डिमांड वाढलेल्या आहे. सरकारी दवाखान्यात जायला नको, सरकारी गाडीत बसायला नको, सरकारी दवाखान्यात उपचार नको, नवरा तेवढा मात्र सरकारी पाहिजे. बरोबर आहे की नाही? आज मुलींच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहे. आपल्या बापाला एक घर बांधण्यासाठी त्याचं उभं आयुष्य केलं. मी खरं बोलेन, जरी तुम्हाला लागत असेल तरी
आपल्या बापाला एक घर बांधण्यासाठी आपल्या बापाचं उभं आयुष्य गेलं आणि वयाच्या 25व्या 30व्या वर्षी आपण त्या मुलाकडून त्याच्याकडे वयाच्या 25व्या 30व्या वर्षापर्यंत त्याच्याकडे गाडी असावी, घोडी असावी, बंगला असावा, सगळं त्याच्याकडे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत असावं, ही अपेक्षा करणं अगदी चुकीचं आहे. एका वेळेला एवढं कोणीच करू शकत नाही. ज्याला बापाची आयती प्रॉपर्टी मिळते, आयत्या पिठ्यावर रेघवट्या कोणी मोडायला काढायला तयार असतं. पण जीवनाचा जोडीदार निवडत असताना सर्व गोष्टीचा विचार मुलींनी केला पाहिजे. आणि मुलांची परिस्थिती तर अशी आहे, यांना लग्नासाठी सध्या मुलीच मिळत नाही. एका मुलाला मी विचारलं, लग्न म्हणे करायचंय दीदी, एखादी मुलगी बघा. म्हटलं तुमच्या अपेक्षा काय आहे? अपेक्षा असतात ना महाराज प्रत्येकाच्या. जशा मुलींच्या मुलांकडून अपेक्षा असतात, तशा मुलांच्याही मुलींकडून अपेक्षा असतातच की. त्याला विचारलं मी, तुमच्या अपेक्षा काय आहे? त्याने हात जोडले, म्हणे दीदी फक्त ती जिवंत असावी एवढीच माझी अपेक्षा आहे, दुसरी मला काही अपेक्षा नाही. कारण सध्या मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. त्यातही शेती वाडी जर त्याच्याकडे नसेल, तो नोकरीवर नसेल. जुन्या काळात जनावरं देवाला सोडायचे लोक, जनावरं म्हसोबाला दान करायची. इथून काही वर्षानंतर अशी प्रथा येणार आहे, आपल्या गावचे अमुक अमुक यांचा थोरला मुलगा म्हसोबाला दान गावकऱ्यांनी महाप्रसादाचा आनंद घ्यावा. का? कारण मुलांना लग्नासाठी सध्या मुली मिळत नाही. त्यामुळे हे असे विचित्र विचित्र प्रकार प्रसंग जे आपल्याला रोज डोळ्याने बघायला मिळतात, हे पण जास्त वाढलेले आहेत. म्हणून लग्न करत असताना केवळ सौंदर्य नाही, कन्या वरयते रूपम, केवळ सौंदर्य नाही तर बाकीच्याही गोष्टी जीवनामध्ये पाहिल्या पाहिजे. लग्न एकच दिवस होतं, पण टिकवावं जीवनभर लागतं. लग्न एकदाच होतं, काही गोष्टी एकदाच केलेल्या चांगल्या असतात, काही गोष्टी पुन्हा पुन्हा करू नये. तसं लग्न माणसाने एकदाच जीवनामध्ये करावं. म्हणून मुलीला वाटते असं की आपला नवरा जो आहे तो सुंदर असावा. कन्या वरयते रूपम. आईला काय वाटतं? आईला वाटतं सुंदर नसला तरी चालेल, माता वित्तम, पण धनवान तो असला पाहिजे. अनेक नौकर चाकर त्याच्या घरी असले पाहिजे. बापाला काय वाटतं? पिता श्रुतम, त्याची गावामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे. भावाला काय वाटतं? बांधवा कुल मिश्यंती, तो चांगल्या घराण्यातला असला पाहिजे, कुलवान तो असला पाहिजे. आणि लग्नात येणारे बरेच वराडी असतात, त्यांना काय वाटतं? ते म्हणतात दिसायला कसा का असेना, आपल्याला काय घेणं देणं आहे, काळा कुट्ट का असेना घरचा भिकारी, आपल्याला काय घेणं आहे. काही नसलं तरी चालेल, पण लग्नामध्ये श्री बालाजीचा बेत असला पाहिजे, म्हणजे आपलं जमलं. श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू आणि जिलेबी. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? सुटलं असेल तर तुमच्या घरी बनवा आणि आम्हाला पण बोलवा. एवढं टेन्शन नका घेऊ. खरंच नाही म्हटलं, मी गंमत केली तुमची. बरं मला एक सांगा, तुम्ही कथा ऐकत असताना एवढे टेन्शनमध्ये का बसता? बहुतेक मला असं वाटतं तुमचे या महिन्याचे 1500 अजून आले नाही. आले का? जीवनाचा ताण घेऊन जगू नका. या जगात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ताण आहे. ज्याला चांगलं गायन करता येतं तोही ताणात आहे, ज्याला काही येत नाही तो त्याच्याही पेक्षा ताणात आहे. ज्याला चांगलं बोलता येतं तोही ताणात आहे, ज्याला काहीच बोलता येत नाही तोही ताणात आहे. ज्याला सगळ्या गोष्टी चांगल्या करता येतात, ज्याला स्वयंपाक चांगला करता येतो तोही ताणात आहे, ज्याला काही येत नाही तो पण ताणातच आहे. मी जर तुमच्याकडे केळीचं पान दिलं, नाही मी सोबत नाही आणलं, समजा मी जर तुमच्याकडे केळीचं पान दिलं आणि तुम्हाला म्हटलं हे केळीचं पान शिवून दाखवा, शिवता येईल का? जेवढं केळीचं पान शिवायला जाल तेवढं फाटत जाईल. तसं संसार जेवढा शिवायला जाल तेवढा फाटत जाईल. या संसाराच्या नादात या ठिकाणी पडायचं नाही, याची चिंता करायची नाही. त्या उलट भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं.